जय भीम, नमो बुद्धाय. आपण बघत आहात WS न्यूज. मी विजय खवसे. सध्या मी अमरावतीच्या सायन्स कोर मैदान येथे आहे आणि या ठिकाणी बघू शकता आपण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाही गौरव सभा सुरू झालेली आहे आणि काही वेळातच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर येणार आहेत. बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्वागतासाठी बघा किती अफाट अशी गर्दी या सायन्स कोर मैदानात झालेली आहे. जणू काही भीमसागर या ठिकाणी लोटलेला आहे. मी संपूर्ण दृश्य तुम्हाला माझ्या कॅमेऱ्यात बसणार नाही एवढं दृश्य अमरावतीच्या सायन्स कोर मैदान मधून मी तुम्हाला दाखवत आहे. मंचाकडे आपण नेतो तुम्हाला. बघा भव्य असा मंच आहे. मोठ्या प्रमाणात मंच उभारण्यात आलेला आहे. कार्यकर्ता सुद्धा आपल्या कामी लागलेले आहे. पण मात्र मी तुम्हाला दाखवू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये ज्या सभा झाल्या नसेल ती सभा बाळासाहेब आंबेडकरांची अमरावतीमध्ये झालेली आहे. आपण बघू शकता ही गर्दी बघून लक्षात येईल की वंचित बहुजन आघाडीच्या सभेला भीमसागर, जणू काही भीमसागर लोटलेला आहे. हे थेट दृश्य जे आहे WS न्यूज मी तुम्हाला दाखवत आहे आणि WS न्यूज वर या संपूर्ण कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण सुद्धा लाईव्ह सुरू आहे. ते सुद्धा तुम्ही बघू शकता. पण एकंदरीतच जी ही गर्दी बघता बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार ऐकण्यासाठी ही सगळी मंडळी गावाखेड्यातून आलेली आहे. हे बघा मी फक्त कॅमेरा जो आहे माझा सगळं पब्लिक कडे मी फिरवत आहे आणि एकूण एक पब्लिक दाखवत आहे. हात उंचावून जय भीम करत आहे. हे बघा सगळ्या ह्या महिलांची इथे बसण्याची व्यवस्था केली आहे. हजारो महिला या ठिकाणी या सभेला आलेल्या आहे. हे बघा हे दृश्य तुम्हाला हे दृश्य जे आहे थेट जे अमरावतीच्या सायन्स कोर मैदानातून दाखवत आहे. हे बघा बाबासाहेब आंबेडकरांचं इथं तैलचित्र लावण्यात आलेलं आहे आणि भारताचे संविधान आपला स्वाभिमान असं त्यावर लिहिण्यात आलेलं आहे. मी सगळे दृश्य जे आहे तुम्हाला थेट जे आहे इथे महिलांची बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या महिला सगळ्या वंचित बहुजन आघाडीच्या महिला सुद्धा या ठिकाणी आहे. अफाट अशी गर्दी भीमसागर या ठिकाणी लोटलेला आहे. ही सगळं मी महिलाच्या बॅरिक मध्ये आहो पण तुम्हाला मी पुन्हा पुरुषांच्या बॅरिक मध्ये सुद्धा नेऊन तुम्हाला ते दाखवणार आहे. ही बघा ही जी गर्दी आहे या बाजूची ही सगळी पुरुषांची गर्दी आहे. सायन्स कोर मैदान जे आहे ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि हजारोच्या संख्येत बाळासाहेब आंबेडकरांची सभा ऐकण्याकरता विदर्भातून नव्हे तर महाराष्ट्रातून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आलेले आहे. एकंदरीतच आजची जी सभा जी आहे तुफान अशी सभा होणार आहे आणि लोकशाही संविधान वाचवण्यासाठी ही सभा बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी घेतलेली आहे. लोकसभा निवडणुकीचं बिगुल सुद्धा या ठिकाणून बाळासाहेब आंबेडकर फुंकणार आहे. या सभेकडे जे आहे विशेष लक्ष या देशाचं लक्ष या सभेकडे लागलेलं आहे. ही बघा गर्दी बघा. सायन्स कोर मैदानावर कोणीही सभा घेत नाही. राष्ट्रीय नेते सभा घेतात आणि त्या राष्ट्रीय नेत्यापैकी बाळासाहेब आंबेडकर सुद्धा एक आहे आणि या सायन्स कोर मैदानावरची सभा जी आहे त्यांनी सक्सेस सभा केलेली आहे. अमरावतीचे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सगळे आपल्या कामी लागलेले आहेत आणि सभा कशी सक्सेस होईल यासाठी पुरेपूर त्यांचे प्रयत्न सुद्धा आहे. प्रत्येक कार्यकर्ता जो आहे मंचाकडे आहे, व्यवस्था सांभाळत आहे. मी तुम्हाला मंचाकडे घेऊन जातोय. ही अफाट पब्लिक पुन्हा तुम्हाला एक पब्लिक दाखवत आहे. ही बघा ही अफाट पब्लिक जी आहे मी तुम्हाला अमरावतीच्या सायन्स कोर मैदान मधून दाखवत आहे. कॅमेऱ्यामध्ये बसणार नाही अशी पब्लिक या ठिकाणी जमलेली आहे. काही वेळातच बाळासाहेब आंबेडकर या सभेला संबोधित करणार आहे. मीडियाकर्मी सुद्धा आमचे या ठिकाणी आलेले आहे. मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या सभेला मोठं कव्हरेज भेटणार आहे. विशेष करून तुम्हाला सांगू इच्छितो शीतलताई साठे सुद्धा या कार्यक्रमाला आलेल्या आहे. शीतलताई साठे महाराष्ट्रातल्या ख्यातनाम गायिका आहे. त्या सुद्धा या सभेला आलेल्या आहे. सगळी मंडळी या सभेला सुद्धा तैनात झालेली आहे. मी तुम्हाला पुन्हा एक जे आहे दुसऱ्या सभेकडे मी घेऊन जातो आणि तिथलं सुद्धा मी दृश्य दाखवतो. या ठिकाणी वंदनीय भंतेजी सुद्धा या सभेला आपल्या ठिकाणी येताना आपल्याला दिसले आहे, बसलेले आहे. भंतेजी विशेष करून समता सैनिक दलाचे कार्यकर्ते. जागा नाही सायन्स कोर मैदान मध्ये अशी अफाट गर्दी या ठिकाणी झालेली आहे सभेला सुनण्यासाठी. मी विशेष एक दृश्य तुम्हाला दाखवतो. समता सैनिक दलाच्या महिला या ठिकाणी सुरक्षेसाठी आलेल्या आहे आणि संपूर्ण सुरक्षा या ठिकाणी
संपूर्ण महिलेला आलेल्या आहेत. पुन्हा सध्याच्या आत जाऊन दृश्य दाखवतो तुम्हाला. हे एक विशेष गोष्ट इतर सभेमध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही, पण या सभेमध्ये हे दृश्य तुम्हाला बघायला मिळणार आहे. एसआयटीच्या या सगळ्या महिला ज्या आहेत या सभेमध्ये आलेल्या आहेत, सुरक्षेसाठी आलेल्या आहेत. हे विशेष दृश्य जे आहे मी WH न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहोत. काही वेळातच जे आहे बाळासाहेब आंबेडकरांची सभा होईल. समजा सैनिक दलाचे सगळे कमांडर जे आहेत या ठिकाणी तैनात आहे, सुरक्षेसाठी तैनात आहे. बाळासाहेब आंबेडकर यांना सलामी देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे. सगळी मंडळी या ठिकाणी जी आहे समता सैनिक दलाची मंडळी विशेष करून दाखवली पाहिजे, कारण समता सैनिक दलाचं काम खूप मोठं आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांना सलामी देण्यासाठी ही सगळी मंडळी जी आहे या ठिकाणी तैनात झालेली आहे. समता सैनिक दलाची मंडळी या ठिकाणी आलेली आहे. ही सगळी मंडळी बाळासाहेब आंबेडकर यांना सलामी देणार आहे. मी तुम्हाला त्या बाजूची सुद्धा मंडळी दाखवतो. एकदम शिस्त पद्धतीने सगळी जी समता सैनिक दलाची मंडळी आहे या ठिकाणी आलेली आहे. हे सगळं महत्वाचं दृश्य आहे. अमरावती शहरामध्ये ही सभा होत आहे आणि विशेष सभा होत आहे आणि बघू शकता तुम्ही या ठिकाणी शीतल साठे संबोधित करत आहे. पण एकंदरीत समता सैनिक दलाची जी मंडळी आहे ती आहे वाखाणण्यायोग्य आहेत. लहान मुलं सुद्धा या समता सैनिक दलाच्या मंडळीमध्ये या कार्यक्रमासाठी आलेली आहेत आणि ही एक विशेष बाब आहे. आणि मी तुम्हाला मंचाकडे घेऊन जातोय. शीतल साठे यांचा कार्यक्रम सुरू आहे. शीतल साठे यांचा हा कार्यक्रम चालू आहे. बघू शकता शीतल साठे शिवाजी महाराज यांचे सैनिक जे आहे इथे जागा मिळेल इथे बसलेले आहेत. अफाट गर्दी आहे, अफाट आजची जी अमरावतीची सभा जे या ठिकाणी होत आहे हे विराट सभा होत आहे. विराट सभेचं नाव दिलेलं आहे आणि खरोखरच आहे ते विराट सभाच आहे. हजारोच्या संख्येने जे आहे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या सभेमध्ये आलेले आहे. आपण बघू शकता विशेष करून समता सैनिक दलाचे जे कमांडर आहेत ते बाळासाहेबांना सलामी देण्यासाठी आलेले आहे. चोख असा बंदोबस्त या सभेसाठी ठेवण्यात आलेला आहे. मोठी सभा जी आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी सभा अमरावतीची होत असल्याचं बोललं जात आहे. मी तुम्हाला पुन्हा पब्लिककडे घेऊन जातो आणि पुन्हा तिकडे सुद्धा काय हे बघू शकता. संपूर्ण पब्लिक जे आहे ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी आलेले आहे, बसलेले आहे. मोठी सभा विराट सभा जी आहे या अमरावतीमध्ये वंचित बहुजन आघाडीची होत आहे. कार्यकर्ते नेते सामान्य कार्यकर्ते नेते आणि जे वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करणारे जे नेते मंडळी आहे ते या ठिकाणी आलेले आहेत आणि एकंदरीत आजची जी सभा आहे सभा जी आहे ते विराट सभा या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे. थोडी जागा राहू द्या तुम्हाला पुन्हा मी
या जनतेकडे घेऊन जाऊ शकतो. बघू शकता आपण आता उत्साह आहे. मैं प्रकाश बाबू खरोले तांबा सभा संगठन अमरावती प्रदेश। हम बाला साहेब आम्बेडकर को हमारे अमरावती मतदार साहब के चुनाव लड़ेंगे और हमारा सब चमान उनके साथ में मैं खड़ा करूंगा और चुन के ऐतिहासिक सभा के जगह से मैं आह्वान करता हूं। प्रकाश बाबू खरोले तांबा समाज कार्यकर्ता वंचित बहुजन आघाड़ी साहब तुम आगे बढ़ो, प्रकाश आंबेडकर तुम आगे बढ़ो, हमारा समाज तुम्हारे साथ में। नक्कीच हे प्रकाश खरुले आहे, कर्मठ कार्यकर्ता आहे नक्कीच ते आता वंचित बहुजन आघाडीमध्ये बाळासाहेबांचे हात मजबूत करण्यासाठी हे या ठिकाणी आले आहे. स्वागत आहे तुमचं प्रकाश. मैं प्रकाश बाबू खरोले है, मैं सेशन कोर्ट का रिटायर्ड बाबू हूँ और मैं विद्यार्थी दशा से बाला साहेब आम्बेडकर परिवार पे मेरे जान से भी ज्यादा प्यार करता हूँ। तो मैं यही वीडियो के जरिए मैं बाला साहब को आह्वान करता हूँ अकोला छोड़कर अमरावती की लोकसभा जीतो। हम ये मेरे जात की भाई खासदार है, उसको काफी जनता नाराज है, ये नाराज का फायदा आपको होगा और यहाँ से आप चुनाव से भेजेंगे। नक्कीच प्रकाश भाऊ तुमचे स्वागत वंचित बहुजन आघाडीमध्ये. जय भीम. आणखी सुद्धा खूप म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या सभेमध्ये जे कार्यकर्ते आलेले आहेत मोठ्या उत्साहाने इथे आलेले आहे. उत्साह खूप आहे. बाळासाहेब आंबेडकरांचे विचार ऐकण्याचा उत्साह त्याच्यामध्ये खूप आहे. काय सांगा? लोकशाहीचा गौरव महासभा येणारी जे लोकसभा निवडणूक आहे ते वंचितच्या हाती राहणार नाही आणि वंचितच्या हाती सत्ता राहणार नाही. आता मनोवादी चालणार नाही, राजेशाही चालणार नाही. आता हे वंचितच्या हाती सत्ता राहणार आहे. आता हे लोकशाही भारताची पब्लिक आता ही वंचितच्या हाती आता सत्ता येणार असल्याचं या ठिकाणी सांगितलं. सभापती आहे वंचितच्या ठिकाणी या ठिकाणी वंचितची सत्ता येणार असल्याचं हाकी त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. भव्य अशी सभा आहे. या ठिकाणी मी पुन्हा तुम्हाला पब्लिक कडे घेऊन जातो आणि अफाट पब्लिक या सभेला आलेली आहे हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा मी तुम्हाला वंचित बहुजन आघाडीची जी सभा आहे त्या सभेची अफाट गर्दी दाखवण्यासाठी आलेलो. बघा ही गर्दी बघा. भूतपूर्व भविष्य अशी वंचित बहुजन आघाडीच्या सभेला गर्दी झालेली आहे आणि काही वेळातच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या सभेला संबोधित करणार आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांचे विचार ऐकण्यासाठी ही अफाट गर्दी अमरावतीच्या सायन्स कोर मैदान या ठिकाणी आलेली आहे. बघू शकता मोठी गर्दी या सभेला झालेली आहे. तुम्ही बघू शकता. चा उद्देश आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून जरी मीडिया आमची नसली तर आम्ही आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जी आहे वंचित बहुजन आघाडीची सभा जी आहे जगापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे WS न्यूज. आणि अमरावतीची सभा नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या ज्या ज्या ठिकाणी सभा होतात त्या सभा WS न्यूज वर आम्ही दाखवत राहतो. अमरावतीची सभा ही अफाट सभा आहे. बघू शकता नियोजन अमरावतीच्या वंचित बहुजन आघाडीच्या ज्या कार्यकर्त्यांनी नियोजन केलेलं आहे ते फक्त सूत्रबद्ध असं नियोजन केलेलं आहे. हे आपण बघू शकता. या ठिकाणी ही खास करून मी तुम्हाला ही गर्दी दाखवत आहे. बघू शकता शीतलताई साठे या मंचावर आहे. वंचित बहुजन आघाडीच्या शीतलताई साठे हा महाराष्ट्राच्या प्रख्यात गायिका आहे, समाज प्रबोधनकार आहेत. त्या सुद्धा या मंचावर आलेल्या आहेत आणि विशेष करून अमरावती जिल्ह्यातूनच नाही तर विदर्भातून जे आहे बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी ही सगळी मंडळी या ठिकाणी अमरावतीच्या सायन्स कोर मैदान मध्ये आलेली आहे. ही सर्व मंडळी मी तुम्हाला दाखवण्याचा वारंवार प्रयत्न करतो. चारही बाजूने जे आहे चारही बाजूची ही मी तुम्हाला जी आहे भीमसागर लोटलेला आहे सायन्स कोर मैदानावर तो दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे. अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावर हा जो भीमसागर आहे संपूर्ण जगानं बघितला पाहिजे असंच तुम्हाला या ठिकाणी मी संपूर्ण चित्र दाखवत आहे. चारही बाजूने मी कॅमेरा चारही बाजूने कॅमेरा फिरवत आहे कारण ती जी पब्लिक आहे ही संपूर्ण पब्लिक जी आहे
भारताच्या लोकांना दिसली पाहिजे आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे महाराष्ट्रात किती समुदाय आहे या सभेवरून आपल्याला दिसून येत आहे. तर नक्कीच मित्रांनो, WS न्यूज वर ही सभा लाईव्ह सुरू आहे. तुम्ही WS न्यूज ला सबस्क्राईब करा, तुमच्या मोबाईलवर ऑटोमॅटिक नोटिफिकेशन येईल आणि ही संपूर्ण सभा जी आहे तुम्हाला WS न्यूजच्या माध्यमातून बघाव्यास मिळणार आहे. तर मित्रांनो, असेच अनेक व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण तुम्ही WS न्यूज ला मात्र सबस्क्राईब करण्यास विसरू नका, कारण व्हिडिओ बनवण्यास खूप मेहनत लागते. त्या मेहनतीने आम्ही हा व्हिडिओ बनवतो. तुमचा प्रतिसाद जर आम्हाला मिळाला तर आम्ही असे चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. तुम्ही बघत राहा WS न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम.